औरंगजेबाची कबर काढून टाका, नाहीतर लाखो हिंदू संभाजीनगरात कार सेवा करतील असा थेट इशारा बजरंग दलाने दिलाय। 17 तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना विश्व हिंदू परिषद याबाबत निवेदन देणार आहे। औरंगजेब हा काही साधू संत नव्हता, त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केले। त्याचं कोणतेही स्मारक महाराष्ट्रात नको अशी भावना यावेळी कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मंगोल असा परकीय आक्रमक बाबर याचा वंशज औरंगजेब हा जेव्हापासून दिल्लीच्या याच्यावर बादशाह म्हणून आला, गादीवर बादशाह म्हणून आला, तेव्हापासून त्यांनी पराकोटीचा हिंदू द्वेष केला। यामध्ये गुरु गोविंद सिंग, गुरु तेग बहादुर, गुरु गोविंद सिंगांचे 2 साहबजादे यांना अतिशय क्रूरपणे त्यांनी त्या ठिकाणी ठार मारलं, त्याच्या सरदारांनी ठार मारलं। लाखो हिंदूंचं धर्मांतर याच्यामुळे झालं। त्याच पद्धतीने सौराष्ट्राच्या सोमनाथ या मंदिरावरही त्यांनी हल्ला केला। काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडून त्यांनी त्या ठिकाणी ज्ञानव्यापी मशीद उभा केली। मथुरेतही त्यांनी हल्ला करून मथुरेच्याही मंदिरांना त्यांनी विटंबित केलं। आणि याच्याही पुढे जाऊन हिंदू प्रताप सूर्य छत्रपती संभाजी महाराजांच्या अतिशय क्रूर पद्धतीने केवळ ते इस्लाम स्वीकारत नाहीत म्हणून त्यांची हत्या औरंगजेबाने केली। अशा या औरंगजेबाचं कबर ही दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्र औरंगजेब आलमगीरची ही कबर जमीनदोस्त करण्यात यावी, नाहीतर कार सेवा करू असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं। औरंगजेब हा काही साधू संत नव्हता, त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केले। औरंगजेबाची जी कबर आहे ती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जो आहे हा दर्शवणारी देखील ती त्या ठिकाणी त्यांची कबर आहे। आणि शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर 28 वर्षांनी औरंगजेबाचा मृत्यू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत ती कबर त्या ठिकाणी जी आहे ही कबर म्हणजे इतिहासाचा एक महत्त्वाचा तो पुरावा पण आहे। आणि दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणून जी संस्कृती आपल्या देशामध्ये जी सांभाळली जाते, जी त्या संस्कृतीसोबत जो अध्यात्म आहे, जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ती संस्कृती देखील आपल्याला जी शिकवण देते त्यानुसार आपण बोललं पाहिजे। या इशाऱ्यानंतर आता औरंगजेबच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। SRPFची एक तुकडी, 2 अधिकारी, 15 कर्मचारी तैनात करण्यात आले। SRPची एक तुकडी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। औरंगजेबच्या कबर परिसरात सध्या बंदोबस्त पाहायला मिळतोय। छावणीचं स्वरूप या कबरीला आलंय।